नमस्कार, मी कमलेश पवार SKP ITI कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पालक, विद्यार्थी, प्रेक्षक वर्ग यांना सहभाग घ्यायचा असतो आणि या सहभागाच्या संदर्भातली माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि हे SKP ITI कट्टा हा एक माध्यम आहे। या माध्यमाच्या द्वारे सर्व माहिती आम्ही प्रेक्षकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या या SKP ITI कट्ट्यामध्ये औंध ITI मधील PPO या व्यवसायातील शिल्पनिदेशक आदरणीय शिरसाट सर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। सर या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार सर। सर सर्वसामान्य प्रेक्षकांना काही प्रश्न असतात। प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा ते प्रश्न पडतात। त्यातला पहिला प्रश्न असा पडतो की PPO हा व्यवसाय किंवा या व्यवसायाची माहिती लोकांना नाही आहे, तर तुम्ही PPO या व्यवसायाबद्दल या ट्रेडबद्दल काय सांगू शकाल? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PPO हा ट्रेड हा प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर आहे। या ट्रेडमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या प्लास्टिकच्या वस्तू आपण हाताळतो, पाहतो, त्याचा वापर करतो, ह्या सर्व वस्तूंविषयी कशा तयार करायच्या किंवा त्याच्यावर कुठले प्रोसेस करायची, कुठले मटेरियल वापरायचे, त्या मटेरियल वापरताना कुठल्या मशीन्सचा वापर होतो त्या प्रत्येक वस्तूसाठी, वेगवेगळ्या वस्तूसाठी, हे सर्व काही याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं। त्यानंतर मटेरियलचे गुणधर्म, उपयोग आणि त्याचे पुढे होणारे मोल्डिंग झाल्यानंतर होणारे दोष, कारणे, उपाय हे सर्व काही शिकवले जाते। ओके सर, हे प्रेक्षकांना समजेलच नक्की। सर या व्यवसायामध्ये आपली सर्व्हिस किती झालेली आहे? 26 वर्ष जवळपास। म्हणजे 26 वर्ष सरांची सेवा या व्यवसायामध्ये झालेली आहे, त्यामुळं सरांना या व्यवसायाविषयी पूर्णतः माहिती आहे, नॉलेज आहे। सर माझं किंवा सर्वसामान्यांचा एक पुढचा प्रश्न आहे, हा PPO हा व्यवसाय किती वर्षाचा आहे? 1 वर्ष कालावधी ह्याचा, ह्या व्यवसायाचा कालावधी 1 वर्षाचा आहे। आणि सर या व्यवसायामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता काय आहे? या व्यवसायामध्ये प्रवेश पात्रता SSC उत्तीर्ण असावा, गणित आणि सायन्सचं जास्त नॉलेज असेल तर अतिउत्तम। बरं, तुमच्या या व्यवसायाला मुली असतात का? होय, मुली असतात। मुलींनी मागच्या वर्षी प्रवेश घेऊन आता ते सध्या परदेशामध्ये जाण्याची तयारी झालेली, त्यांची लँग्वेज वगैरे पूर्ण केलेलं आहे, जॅपनीज लँग्वेज, आणि पुढच्या या सप्टेंबरमध्ये ते जातील। बरं, आता मुलींनी या सत्रामध्ये प्रवेश जास्त प्रमाणात घ्यावं यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? तर ह्या ट्रेडमध्ये मुलींसाठी राखीव 30% जागा आहेत। त्यानंतर मुलींसाठी अवजड वस्तू हाताळणे किंवा मशीन हाताळणे एक अवघड नाही आहे। संपूर्ण मशीन्स ह्या PLC ऑपरेटर आहेत आता सध्या ह्या घडीला, त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त श्रम करावं लागत नाही। फक्त मोल्डिंग जे होतं आहे त्याचे दोष, कारणे, निराकरण हे सर्व काही त्यांना पाहावं लागतं आहे आणि क्वालिटी कंट्रोल यावरच फक्त त्यांना भर द्यावा लागतं। बरोबर आहे, सरांनी आता सांगितलं की मुलींसाठी खूप काय अवजड असं काम PPO या व्यवसायामध्ये नाही। PPO म्हणजे सर लॉंग फॉर्म सांगा। प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर। म्हणजे PPO म्हणजे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर हा ट्रेड अतिशय चांगला आहे, अतिशय लोकप्रिय असा हा व्यवसाय आहे। सर आता या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी पुढे कोणत्या कंपनीमध्ये जातात? हां, तर ह्या व्यवसायाचं 1 वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर मुलांना या औद्योगिक वसाहतीमध्ये जास्तीत जास्त मोठमोठ्या कंपन्या म्हणजे टाटा ऑटो कंपोनंट किंवा रेनाटा, फिनोलेक्स कंपनी, अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते जाऊ शकतात। म्हणजे बरोबरच ज्या ठिकाणी PVCचं काम चालतं त्या ठिकाणी आपले PPOचेच विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत असतात। हो बरोबर, जसे की मिल्टन कंपनी, मिल्टन विद्यार्थी असतात। बरोबर, म्हणजे असे अनेक कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर हा व्यवसाय करून विद्यार्थी त्यांचा उदरनिर्वाह करतात। आता उदरनिर्वाह करतात हे ठीक आहे, पण स्वतःचा व्यवसाय करणारे असे काय तुमचे विद्यार्थी आहेत का? काय उदाहरण? हो, अगदी बरोबर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला सर। तर आमचे विद्यार्थी हा कोर्स करून अप्रेंटिसशिप केल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी स्वतःचा उद्योग सुरू करता येतो। अगदी हँड इंजेक्शन मोल्डिंग मशीनपासून ते मोठमोठ्या मशीन्स, आता आधुनिक मशीन्स इन्स्टॉल करून ते स्वतःचा उद्योग उभारू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, म्हणजे आणि इतरांना सुद्धा नोकरी देऊ शकतात। ओके,
म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना देखील ते त्या व्यवसायामध्ये सामान घेऊन त्यांना रोजगार देण्याचं देखील काम PPOच्या प्रशिक्षणार्थी किंवा विद्यार्थ्यांमार्फत होऊ शकतं. बरोबर. सर, आता मला सांगा, अशी एक सक्सेस स्टोरी, तुमचा विद्यार्थी एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याचं इन्कम चांगलं आहे किंवा टर्नओव्हर चांगलं सुरू आहे, असं एखादा विद्यार्थी असेल त्याचं नाव सांगा, त्याच्या व्यवसायाचं नाव सांगा. तर आमच्याकडे असं एक आदित्य मेथेमधून विद्यार्थी आहे. त्यांनी स्वतः एकत्र येऊन अजून पडळकर विद्यार्थी दोघांनी येऊन मोठा कारखाना चालू केलेले आहेत. आता सध्या कोल्हापूरमध्ये पण सुरू आहे त्यांचे आणि इतर ठिकाणी सुद्धा कारखाने चालू आहेत. साधारणतः त्यांचं टर्नओव्हर साधारण त्यांचं महिन्याला साधारण 2 लाखापर्यंत जातं. महिन्याला 2 लाख. ठीक आहे. बरं सर, आता साधारणतः तुमचे हे विद्यार्थी पुणे परिसरामध्ये ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यांमध्ये कोणती मेजर कंपनी की त्या कंपनीमध्ये तुमचे विद्यार्थी हे अप्रेंटिसशिपला लागतात? टाटा ऑटोकंप या कंपनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी आमचे लागतात. अजून दुसऱ्या कंपन्या? अजून रेनाटा कंपनी आहे, त्यानंतर लुमॅक्स आहेत, त्यानंतर तुमचं फिनर्स कंपनी आहे, फिनर्स प्लस पाईप्स. ओके. म्हणजे आता प्रत्येक पाणी पिण्यासाठी देखील बॉटल आहे, ही बॉटल देखील प्लास्टिकचीच असते. बरोबर ना. आणि चम्मच देखील प्लास्टिकचा असतं. म्हणजे प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे याच्यामध्ये या फील्डमध्ये रोजगाराच्या संध्या खूप आहेत. म्हणून तुम्ही पालकांना, विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ शकाल? ॲडमिशन सुरू आहे सध्या, त्या निमित्ताने. मग आता आपण प्लास्टिक म्हणजे नुसतं प्लास्टिकच्या पिशव्या बनवून त्याच्याकडं काय करतो, दुर्लक्ष करतो आणि प्लास्टिक हे वातावरण खराब करते असं. परंतु याच्या मागचा ह्याच्या पुढे जाऊन आपण पाहिलं तर आता 4 व्हीलर 2 व्हीलरमध्ये किंवा आता EV व्हेकल्स आलेत, त्याच्यामध्ये लागणाऱ्या बॅटऱ्या वगैरे ह्या कशा कुठल्या सगळं याच्यामध्ये प्लास्टिकचाच वापर केलेला आहे आणि प्लास्टिकशिवाय पर्याय नाही. किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होतं, सलाईन घेतो आपण, पत्र्याच्या डब्यामध्ये सलाईन घेऊ शकत नाही, तर प्लास्टिकला पर्याय दुसरा नाही आहे. तर ह्या मागचा उद्देश सांगायचं की आपल्या पाल्यांनी प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या व्यवसायामध्ये प्रवेश घ्यावा. त्यांना 100% रोजगाराची आणि 100% नोकरीची हमी आम्ही देऊ शकतो त्यांना. ओके, धन्यवाद सर. सरांनीच नोकरीची हमी दिलेली आहे. ह्याचाच अर्थ हा व्यवसाय लोकप्रिय आहे आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या काय आपण वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूमध्ये प्लास्टिकचा वापर होतोय किंवा होताना दिसतोय. म्हणून आपल्याला रोजगाराची संधी भविष्यात आहे. म्हणून पालकांना या ठिकाणी आम्ही आव्हान करू शकतो. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. याकरिता ॲडमिशन पोर्टल आहे www.admission.dvet.gov.in. लिंक सर्व माहिती आम्ही देतोय, तर याचा वापर करून या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि आज या ठिकाणी शिरसाट सर SKP ITI कट्ट्यामध्ये येऊन माहिती दिली त्याबद्दल सर मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. प्रेक्षकांना देखील धन्यवाद.